कॅल्शियमच्या वाढीसाठी आपण लाडवामध्ये पंपकिन सीड घालून खातो, पण भोपळ्याच्या भाजीमध्ये किती कॅल्शियम आहे तुम्हाला माहीत आहे का? आणि कुळदामध्ये सुद्धा खूप कॅल्शियम आहे, त्यामुळे हे आपण खाल्लंच पाहिजे. खूप भारी झाली आमटी, तुम्ही नक्की करून बघा. नमस्ते. कधी कधी मी आणि वहिनी एकत्र नाश्ता बनवतो, पण आज आम्ही काय केलं माहिती आहे, मी बनवलं सांबार आणि वहिनीने बनवली होती इडली आणि चटणी. तर हे ना कुळीत आहेत आणि त्याला ना मस्तपैकी मी असे मोड काढून घेतले होते आणि ते स्वच्छ निवडून धुवून घेतले आणि कुकरमध्ये ते मीडियम गॅसवरती 5 शिट्ट्या काढून ते उकडून घेतले आहेत आणि छान आपले कुळीत उकडले आहेत. आता ते मी ना ताटलीमध्ये काढून घेते एका प्लेटमध्ये. त्यातले अर्धे कुळीत आपल्याला वाटून आमटीत घालायचे आहेत आणि अर्ध्या कुळीताची ना मी अशी कोशिंबीर तयार केली आहे. कांदा, चाट मसाला, लाल तिखट आणि कोथिंबीर घालून आणि मुलाला ते खायला दिलं आहे. आम्ही सगळेच खातो. आणि नंतर मग पातेल्यामध्ये तेल घातलं, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये लसूण, कांदा, कढीपत्ता घातला आणि मालवणी मसाला, काश्मीरी मिरची पावडर आणि हळद टाकून परतून घेतलं आणि मग हे आपलं मालवणी वाटप टाकून ते परतून घेतलं आणि मग हे उकडलेले कुळीद आणि त्याचं ते पाणी त्याच्यामध्ये घालून ते घालून घेतलं, उकळी काढली आणि नंतर मग हे कुळीद आपण ते काढले होते ना बाजूला, ते वाटून घेतले आणि ते पण त्याच्यामध्ये घातले आणि अशा प्रकारे आपली कुळदाची आमटी तयार झाली. मी त्याच्यात टोमॅटो टाकला होता, तर कोकम टाकतानाचा व्हिडिओ स्किप झाला म्हणून हे तुम्हाला दाखवलं आहे. तर मग आता हे आम्ही 3 पद्धतीने आम्ही ही आमटीचा वापर करतो. एक म्हणजे हे सलाडसारखं, दुसरं म्हणजे जेवायच्या आधी आम्ही ते उचलून पितो, त्याचं सूप जे मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलं आहे, तर असं आम्ही सूप पितो आणि तिसऱ्यांदा म्हणजे आम्ही जेवणावर पण हीच आमटी घेतो. आणि मग आज मी जेवणामध्ये भाकरी, भात, भोपळ्याची भाजी, कुळदाची आमटी आणि खारवलेले आवळे. यंदा मी आंबे घातले नाहीत, कैरी नाही खारवली, त्याच्यामुळे हे आवळे खारवले आहेत, तर हे आवळे. थँक्यू.